मला कधी कधी असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जन्माला आले असते तर त्यांनी तलवार हातात घेतली असती, लेखणी हातात घेतली नसती आणि समोरच्यांची मुडकी कापायला कमी केलं नसतं। जर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जन्माला आले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लेखणी हातात घेतली असती आणि जास्तीत जास्त पुस्तकं लिहिली असती। आता मला वाटतं, मी जे तुम्हाला अनेक क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून महाराजांचा उल्लेख केला, मला वाटतं अलीकडची तरुण पोरं कशामध्ये तज्ञ आहेत? दुसऱ्या दिवशी पोरं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवते, सर अपने गली में कुत्ता भी शेर बन जाता है। याला याच्या गल्लीत कोण ओळखत नसते आणि काय म्हणते, अपने गली में कुत्ता भी शेर बन जाता है। दुसऱ्या दिवशी परत याचा स्टेटस, शेर जब 2 कदम पीछे लेता है। म्हणजे एमपीसीला नापास झालेली पोरं सुद्धा म्हणत असतील ना, स्टेटस ठेवत असणार, शेर जब 2 कदम पीछे लेता है। यानं कधी 2 पावलं पुढे टाकलेली असतात माहित नाही। सगळ्यांना उद्देशून स्टेटस ठेवते। परीक्षा नापास झाली की मग याच्या कविता आठवतात, विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही। हे स्वतःची समजूत काढत असते आणि गावाला दाखवले परत स्टेटसला ठेवते। कुणाला काही कळत नाही, ते फक्त 100% मानतात, असा थंब देतात, बरोबर का? एवढं सगळं झालं की एखाद्या सोडून गेलेल्या प्रेयसीला सुद्धा उद्देशून काहीतरी ठेवते। आता ज्यांच्या मनात आम्ही नाही त्यांना सुद्धा आमच्या मनात स्थान देणार नाही, बरोबर का? बरं, सगळं झालं की परत भावकीवर येते, भावकीवरचं स्टेटस ठेवते। संकट काळात उपयोगाला पडतो तो खरा मित्र असतो, मरणाधरणात कामाला येणारी भावकी काय कामाची? म्हणजे सगळे अंगावर घेतोय। महाराजांनी आम्हाला त्या काळात शिकवले, आदिलशाला अंगावर घेतले त्यावेळी मोगलाईला शांत ठेवले, मोगलाईला अंगावर घेतले त्यावेळी निजामशाही शांत ठेवलेले आहे, निजामशाहीला अंगावर घेतले त्यावेळी डच, पोर्तुगीज, इंग्रजांना शांत ठेवले। एका वेळी सगळ्यांना अंगावर घेतलेलं नाही, पण आम्हाला भांडण केल्याशिवाय, कोणाशी वाद घातल्याशिवाय आमच्यात पुरुषार्थ आहे असं आम्हाला वाटत नाही। म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आता आलेल्या अनेक युनिव्हर्सिटी आहेत भारतात, पण त्याच्यात सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी अगदी जगभर जी काम करते ती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे। मला वाटतं माकडाच्या हातात कोलीज सापडल्यासारखे झाले, त्याच्या हातात कोलीज सापडले तर ती गाव पेटवल्याशिवाय राहत नाही। अँड्रॉइडच्या मोबाईलवर किती चांगला फायदा होऊ शकतो। सरांनी सगळे व्यवसाय माझे सांगितले, बहुतेक अजून एक व्यवसाय त्यांनी सांगितला नाही, मी सांगतो माझा कुक्कुटपालनाचा व्यवसाय। म्हणजे माझ्याकडे 450 व्हॉट्सअप ग्रुप आहेत सर, ते पण पत्रकारितेच्या माध्यमातून झाले। त्या व्हॉट्सअप ग्रुपवर फक्त टाकलं ना देशी कोंबडा मिळेल, माझ्याकडे मिरजेतून गिराईक येते, भिवघाटावरून गिराईक येते। म्हणजे कुठल्या कामाची लाज आपण बाळगली नाही पाहिजे। सगळ्यात मोठी गोष्ट आयुष्यात कुठली असेल, सर्व्हिस महत्वाची आहे, पण पैशाला पर्याय नाही। पैसा कुत्र खात नाही, पण पैसा असल्याशिवाय कुत्र सांभाळता येत नाही। आपली पंचेंद्रिय आहेत, बरोबर का? जीभ, डोळे, कान, त्वचा आहेत का नाहीत? 6वं इंद्रिय आहे पैसा। पैसा नसला नाही 5च्या 5 इंद्रिय बंद पडतात। त्यामुळे पैशाला उत्तर पहिल्यांदा शोधलं पाहिजे, पटलं बघा त्यांना, पैशाला उत्तर पहिल्यांदा शोधलं पाहिजे का नाही? आयुष्यामध्ये त्याला दुसरा पर्याय नाही। महाराजांनी आम्हाला त्या काळामध्ये दाखवून दिलं की एखादी लढाई न लढता सुद्धा जिंकता येऊ शकते। प्रत्येक ठिकाणी भांडणच केलं पाहिजे असं नाही, प्रत्येक ठिकाणी वादच घातला पाहिजे असं काही नाही। म्हणजे आम्हाला अलीकडच्या काळामध्ये संयम नावाची जी गोष्ट आहे ती स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त मला वाटतं कुणाला माहित नसेल। 10-10 वर्ष कसं काय पेशन्स ठेवते काही कळत नाही। एवढं ठेवू नये, अहो अभ्यास दांडगा असतो माणसांचा। मी तुम्हाला सांगतो, तुमच्या स्पर्धा परीक्षेला नसेल ना एवढा बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मांडून दाखवतो, तुम्हाला माहिती सुद्धा नसेल। 2-2 तास मी बाबासाहेब आंबेडकर मांडतो, फुलेंची मांडणी करू शकतो मी, शाहू महाराजांची मांडणी करू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी करू शकतो। पण याचा अर्थ असा नाही की स्पर्धा परीक्षेला हे सगळं विचारलं जातं। एक्झाम ओरिएंटेड ज्याला म्हणतात असा अभ्यास करण्याची गरज आहे, प्रॉपर गाईडलाईन गरजेची आहे आणि ती अशा अकॅडमीमध्ये आल्यानंतर मिळू शकते। त्यामुळे फेटे बांधलेले आता माउथ पब्लिसिटी करायची, कॅम्पिशसला आल्यानंतर सिलेक्शन होत, नाहीतर 10-10 वर्ष वाट बघितल्यानंतर काय खरं नाही। 10 वर्षांनी कुठलंच काम परत करू शकत नाही, कारण आधी स्टेटस तयार झालेला असतो, इन्शर्ट मारून गावातनं फिरत असते। गावाकडे आल्याबरोबर त्याला प्रत्येकजण विचारतात झालं का, झालं का, तेच त्याला काही कळत नसते। सगळ्यात मोठा प्रश्न सरांना माहिती आहे, मी एक लेख लिहिला होता, काय चाललंय सध्या, 3 अक्षरी प्रश्न आहे, तुमच्या कुठल्याच पुस्तकात उत्तर मिळणार नाही त्याचं। गुगलला सर्चिंग केलं ना तरी सुद्धा प्रश्न मिळणार नाही, उत्तर मिळणार नाही त्याचं, काय चाललंय सध्या। कारण स्पर्धा परीक्षेचं पोरगं सांगूच शकत नाही। सुरुवातीला सांगते UPSC करतो, UPSC, ते म्हणते काय असते कलेक्टर, मग तू कलेक्टर होणार, ते म्हणते होय, बरोबर 5 वर्ष गेली की याचा सगळा पारा उतरतो खाली आणि परत MPSC कडे येतं, त्यातही काय नाही झालं का अगदी तलाठीपर्यंत येतं, पुन्हा मग कोर्टात शिपाईच्या परीक्षा द्यायला चालू करतं। त्यात ही इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण झालेली सुद्धा शिपाई पदाला फॉर्म मारतात। MPSC राज्यसेवेला मेन्स क्वालिफाय झालेली, इंटरव्ह्यू पर्यंत गेलेली ती सुद्धा शिपाईच्या परीक्षेला येतात, म्हणजे तिथेही कॉम्पिटिशन। त्यामुळे 1 ते 2 वर्ष पण अगदी प्रॉपर आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये करता आला पाहिजे। म्हणजे आता सरांनी सांगितलं की बाबा परीक्षेतला गोंधळ वगैरे हे विद्यार्थ्यांच्या जे डोक्यात बसले, त्याच्यापेक्षा प्रॉपर जर गाईडलाईन आपल्याला मिळाली आणि प्रॉपर आपण जर स्टडी केला तर निश्चितपणाने आपलं कमी वेळेमध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं। कारण येणारा काळ हा इतका भयानक, आता तुम्हाला खरोखर आता एक विषयाची मांडणी केली पाहिजे की या 10-15 वर्षामध्ये अशी परिस्थिती आता तयार झालेली आहे, तरुण पोरांची लग्न होत नाहीत।
कवत आहेत. ते सरकारी नोकरीला लागलं म्हणजे जमीन किती विचारतात, 10 एकर असली तरी बरं ठीक आहे, पैसे सरकारी नोकरी आहे का नाही, सरकारी नोकरी असली आणि 1 गुंठा जमीन नसली तरी पोरगी देतात का नाही. ते नोकरीला लागले तर त्याला काय म्हणतात माहिती आहे, एक शब्द आहे, सरकारी जावई झाला. हा नुकता त्या मुलीच्या आई वडिलांचा जावई असतो असं अजिबात नाही, सरकारी जावई झालं म्हणतात. का, त्याला ग्रेड पेन्शन मिळते, महागाई भत्ता मिळतो, गव्हर्नमेंट क्वार्टर राहायला मिळतं, सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतात त्याला, त्यामुळे तो सरकारचा जावई झाला. आणि असा सरकारचा जावई त्या मुलीच्या आई वडिलाला सुद्धा पाहिजे असतो. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती. आता भारतामध्ये सरकारी नोकऱ्या सुद्धा 2%, एक जागा आहे ना, त्या एक जागेवरती मी कसा जाईल, ते एका जागेवरतीच माझं सिलेक्शन कसं होईल, याच्या अनुषंगाने मला वाटतं विचार केला पाहिजे. कारण महाराजांच्या आयुष्यामध्ये फार सैन्य त्यांच्याकडे होतं असं नाही. तुम्ही उंबरखिंडीचा प्रसंग बघा की औरंगजेब शाहिस्तेखानाला पत्र पाठवून विचारतोय, शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा आहे आणि त्यांना विचारतोय मामा क्या हुआ. त्यावेळी शाहिस्तेखान औरंगजेबाला उत्तर पाठवतोय, भांजे चिंता मत करो मैं हो ना. या मामाची बिचारीची 3 बोटं तुटलेत, तो मराठ्यांच्या नादाला लागायला तयार नाही. स्वराज्याचा मुलूक पदाक्रांत करायचा आहे शाहिस्तेखानाला, पण शाहिस्तेखान मराठ्यांच्या बरोबर भिडायला तयार नाही. मग पुण्याच्या खालच्या बाजूला तळ कोकण आहे, त्या तळ कोकणाला ताब्यात घ्यायचं असं औरंगजेबाने ठरवलंय. पुन्हा एक पत्र पाठवलंय आणि शाहिस्तेखानाने विचार केला कुणातरी नवख्या माणसाच्या अंगावर ही जबाबदारी द्यावी. मग रशियाच्या उझबेकिस्तानातनं कार्तलब खान उझबेकी नावाचा एक तरुण आला, त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली. त्याच्या नेतृत्वाखाली 35,000चं सैन्य तयार केलं आणि त्यांना सांगितलं तळ कोकण ताब्यात घ्यायचा, जावा. आता कार्तलब खान नवीन होता, त्या बिचाऱ्याला भारत माहित नाही, त्यातल्या त्यात महाराष्ट्र माहित नाही, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं स्वराज्य माहित नाही, त्यातल्या त्यात स्वराज्यातले मावळे माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज तर अजिबात माहित नाही. आलाय तो, आल्याबरोबर पुण्यातनं निघाला, वाजत गाजत निघाला. त्याला वाटलं आपण जिंकलोच वाटतं, अगदी गुलाल उधळलेल्यासारखं सरांनी सांगितलं तसं. वाजत गाजत निघाला, मराठ्यांच्या अजिबात हालचालच होईना. रायबागन देशमुख नावाची एक स्त्री होती त्यांच्या सैन्यामध्ये, ती म्हणाली हे बघा तुम्ही त्यांच्या नादाला जास्त लागू नका, कारण मराठी ज्या अर्थी शांत आहेत त्या अर्थी धोका आहे, ते हालचाल करत नाही त्याचा अर्थ धोका आहे. पण कार्तलब खान मोठ्या जोशात होता. अगदी सुरुवातीला आपण असतो ना कलेक्टर झालंच पाहिजे, मग मित्र सांगत असतो अरे आपली घरची परिस्थिती नाही, आधी तलाठी हो, आधी फौजदार हो, ह्याची सगळी जिरली की मग म्हणते हा काय म्हणत होतास तू. तसं रायबागन देशमुखींचं बरोबर आहे का सर, रायबागन देशमुखींचं त्याने ऐकलं नाही आणि पुन्हा विचारलं हा काय म्हणत होता तुम्ही. मग ती म्हटली तुम्ही आता मगाशी ऐकलं नाही, आता एक काम करूया, पुण्यावरनं कोकणात जाताना 6 घाट लागतात, त्या उंबरखिंडीमध्ये गेल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं चारही बाजूनी दाट झाडे, मागच्या बाजूला जायला रस्ता नाही, पुढच्या बाजूला जायला रस्ता नाही. त्या उंबरखिंडीत एवढी चिंचोळी वाट आहे, एखादा हत्ती किंवा एखादा घोडा पुढे जाईल एवढीच वाट. आता कार्तलब खानाला प्रश्न पडला की इथून कसं निष्ठायचं, 35,000चं सैन्य जायला किती वेळ लागेल. कार्तलब खान तिथून जात होता तोपर्यंत पाठीमागच्या बाजूने 1,000 मराठ्यांनी जोर जोरानं तुताऱ्या वाजवायला सुरुवात केली. तुताऱ्या वाजल्या बरोबर कार्तलब खान गडबडला. कार्तलब खान पाठीमागे बघायला लागला, त्या तुताऱ्या बंद झाल्या तोपर्यंत समोरच्या बाजूने 1,000 तुताऱ्या वाजायला लागल्या. कार्तलब खानाला काही कळे ना, बहुतेक त्याला वाटलं खिंडीच्या 4ही बाजूनी वेढा दिलाय. मग यांना वाटलं आता तट चढून वरती जावं. तोपर्यंत मराठ्यांनी कुऱ्हाडीनं झाडं तोडले. एक झाड खाली कोसळले की 100-200 सैनिक त्याचे मरून पडायचे. त्याला काही कळे ना, हालचाल करायची आता सिस्टीमच नाही तिथं काय. मग कार्तलब खानानं असं ठरवलं की आता आहे इथं थांबायचं आणि रायबागन देशमुखींना विचारलं आता काय करायचं. ती म्हटली आता काय नाही, पांढरा ध्वज आता हातात धरा आणि सांगा हमें सरेंडर होणार आहे. त्यावेळी पांढरा ध्वज हातात घेतला आणि कार्तलब खान म्हटला हमें जिंदा रहना है. आवाज आला. महाराज म्हटले एक काम करा, अंगावरची कपडे फक्त शिल्लक ठेवायचे आणि जे काही सोबत आणले हत्ती घोडे उंट तोफखाना दारू गोळा सोने हिरे जवाहीर जेवढं काय आणले ते सगळे इथे ठेवायचं, निघायचं. कार्तलब खान म्हटला ठीक आहे, कारण हमें जिंदा रहना है. निघाला तो, सगळं ठेवलं. निघाल्याबरोबर महाराजांचा परत आवाज आला थांबा, तुमच्यातले 1,000 इथेच ठेवा. ते म्हटले का, अरे ही सगळं ही ठेवलेलं इकडे न्यायला नको का कोण, होम डिलिव्हरी महाराजांनी त्या काळात अस्तित्वात आणले. मग 1,000 सैनिक तिथे ठेवलं. कार्तलब खान म्हटला हमें जिंदा रहना है. निघाला. तिथंच 1,000 सैनिकांना ठेवला आणि कार्तलब खान पुण्याच्या दिशेने गेला. तिथे गेल्याबरोबर शाहिस्तेखानाने विचारलं क्या हुआ म्हटल्याबरोबर याने हिशोब केला होता आधी 1,000 तुताऱ्या. रायबागन देशमुखींना विचारलं होतं की 100 तुताऱ्या पाठीमागे किती असतात, तर तिनं सांगितलं एका तुतारी पाठीमागे 100 जण असतात. त्याने हिशोब केला होता. 1,000 तुताऱ्या वाजल्या, याचा अर्थ 1,000 गुणिले 100 किती झाली, 1,00,000. त्यानं आधीच हिशोब केला होता, बहुतेक 1,00,000 मराठी आले, त्यामुळे घाबरून गेला होता. आणि शाहिस्तेखानाने विचारलं क्या हुआ, त्यावेळी कार्तलब खान सांगतोय हुजूर 1,00,000 मराठी आहे. ते म्हटलं डोक्यावर पडलायस तो. अरे मराठ्यांचं सगळं सैन्य मिळून सुद्धा 1,00,000 नाही, तुला 1,00,000 कुठून आले, तुला गंडवलं, तुला फसवलं. म्हणजे महाराजांनी आम्हाला दाखवून दिलंय की आपलं नाणं खणखणून बाजारात वाजवून दाखवता आलं पाहिजे.
पुण्यासारख्या ठिकाणी एखादं पुस्तक विक्रीला आलं ना, अनेक पुस्तक आहेत म्हणजे अनुवादित झालेले. आता तुम्हाला जर मोटिवेशनल पाहिजे असेल ना, ती वाचा. मोटिवेशन सुद्धा नशा आहे बरं का. म्हणजे थिंक अँड ग्रो रिच आहे का नाही, पुस्तक वाचले का? रिच डॅड पुअर डॅड अनुवादित झालेली पुस्तक आहेत. त्या पुस्तक बाजारात आलं ना सर, त्याच्या मुखपृष्ठावर सुरुवातीला लिहिलेलं असते, अजून प्रकाशित झालेलं नसते. बेस्ट सेलर बुक, 1 लाखाच्या घरात विक्री, विक्रमी खपाचं पुस्तक. आपल्याला वाटते एवढ्या लोकांनी वाचले म्हटल्यावर घेऊया, पण त्याची ती जाहिरात आहे. आपणाला जाहिरात चांगली करता आली पाहिजे. कोट्याधीश व्हाचा लेखक CD 100 गाडीवरून जेव्हा फिरायला लागला, त्यावेळी आमच्या नामदेवराव जाधव नावाच्या लेखकांना प्रश्न पडला होता की या कोट्याधीश होण्याला काय अर्थ नाही, आधी कोट्याधीश झालं पाहिजे आणि मग ते कोट्याधीश व्हा हे पुस्तक लिहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एकच गोष्ट कळली पाहिजे की आपलं नाणं बाजारात खणखणून वाजवून दाखवता आलं पाहिजे.